वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आज बघायचं आहे आपल्याला आयोनायझेशन एनर्जी. काय बघायचं बेटा? आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जीलाच म्हणतो बेटा आपण आयोनायझेशन पोटेन्शियल. काय म्हणतो त्याला आपण? त्याला आयोनायझेशन पोटेन्शियल. आणि आयोनायझेशन पोटेन्शियललाच म्हणतो बेटा आयोनायझेशन एन्थॅल्पी. हे डिनोट केलं जातं बेटा डेल्टा एचनं डिनोट केलं जातं. कशाने केलं जातं बेटा? डेल्टा एचनं. आता बघा आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन पोटेन्शियल आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी ॲक्च्युली काय आहे बघा. त्याची डेफिनेशन जर बघितली तर बघा डेफिनेशन काय सांगते? मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागत असती और आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेला इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इन आयसोलेटेड गॅसियस ॲटम इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण? आयोनायझेशन एनर्जी. बघा आयसोलेटेड गॅसियस ॲटम ही खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे बघा मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिमूव्ह व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, त्यालाच काय म्हणतो बेटा आपण? आयोनायझेशन एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण? आयोनायझेशन एनर्जी. पण तो ॲटम कसा पाहिजेत बेटा? आयसोलेटेड गॅसियस ॲटम पाहिजेत. कसं पाहिजेत बेटा तुमचा? आयसोलेटेड गॅसियस ॲटम. आयसोलेटेड गॅसियस ॲटम असेल तरच तुम्ही काय करू शकता बेटा? एनर्जी काय करू शकता? म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रॉन काय करू शकता? रिमूव्ह करू शकता. जर आयसोलेटेड गॅसियस ॲटम नसेल तर त्याला इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही. तर बघा आयसोलेटेड गॅसियस ॲटम आपण कशा प्रकारचं बघूयात. आयसोलेटेड गॅसियस ॲटम जर बघितलात आपण तर बघा कन्सिडर करा. मी कन्सिडर केलेला आहे बेटा. समजा हा एक्स ॲटम आहे बेटा तुमचा. हा एक्स ॲटम आहे आणि एक्स ॲटम आहे तुमचा सॉलिडमध्ये. तर ह्याच्यामधून आपण बेटा आयोनायझेशन एनर्जी इलेक्ट्रॉन काय करू शकत नाही? आपण रिमूव्ह करू शकत नाही. नॉट इलेक्ट्रॉन रिमूव्ह. तुमचा नंतर एक्स ॲटम आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलात बेटा? लिक्विड जरी घेतलात. एक्स ॲटम कशामधून घेतलात बेटा? लिक्विडमधून. पण ह्याच्यामधून पण आपण काय करू शकत नाही बेटा? इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकत नाही. गॅसियस ॲटम म्हणजे ज्याच्यामध्ये एकदम फ्री ॲटम आहे त्याच्यामधूनच काय करतो बेटा आपण? इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो बेटा? काढू शकतो. ज्याच्यामध्ये अरेंजमेंट एकदम कॉम्पॅक्ट आहे त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणून गॅसियस ॲटम आहे त्याच्यामधून काय केलं बेटा? इलेक्ट्रॉन वगैरे काय केलं बेटा? रिमूव्ह केला. इलेक्ट्रॉन काय केलं? रिमूव्ह. आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी तुमची एनर्जी लागत असते बेटा ती एनर्जी काय लागत असते बेटा? पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागते बेटा? पॉझिटिव्ह. तर हेच आहे बेटा तुमची आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे आयसोलेटेड गॅसियस ॲटममधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतो बेटा आपण आयोनायझेशन एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण बेटा? आयोनायझेशन एनर्जी. तर हे तुमचे जे आहेत बेटा, हे आहे तुमचा सॉलिड, ह्याच्यामधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकत नाही. हे आहे तुमचा लिक्विड, ह्याच्यामधून रिमूव्ह करू शकत नाहीत. हे आहे बेटा तुमचा आयसोलेटेड गॅसियस ॲटम. तर आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे तर ह्याच्यामधून आपण काय करतो बेटा? इलेक्ट्रॉन काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो. आणि डेल्टा एच ह्या ठिकाणी केली आली बेटा पॉझिटिव्ह. आता बघा हे रिलेशन आहे तुमचं डेल्टा एच पॉझिटिव्ह निगेटिव्हचं रिलेशन. बघा आपण थोडंफार काय करूयात बेटा? आपण रिलेशन बघूयात. आता बघा समजा तुमची डेल्टा एचची व्हॅल्यू आहे बेटा. डेल्टा एचची व्हॅल्यू काय असेल बेटा? पॉझिटिव्ह असेल. डेल्टा एचची व्हॅल्यू काय असेल? पॉझिटिव्ह. तर त्याला म्हणतो बेटा आपण एंडोथर्मिक रिॲक्शन. कुठली म्हणतो बेटा आपण? एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे ही असते तुमची कुठली बेटा? एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये एनर्जी काय होत असते बेटा? ॲब्सॉर्ब. एनर्जी काय असते बेटा? ॲब्सॉर्ब. ह्याच्यामध्ये होत असते बेटा एनर्जी काय होत असते बेटा? ॲब्सॉर्ब. ह्याच्यामध्ये एनर्जी काय होते बेटा? ॲब्सॉर्ब होत असती. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण डेल्टा एच जर निगेटिव्ह असेल बेटा, एनर्जी काय असेल बेटा? डेल्टा एच निगेटिव्ह. तर ह्याला म्हणतो बेटा आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. काय म्हणतो बेटा आपण ह्याला? एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक असते तुमची एंडोथर्मिक रिॲक्शन, एक असते तुमची बेटा एक्झोथर्मिक रिॲक्शन. ह्याच्यामध्ये एनर्जी काय होत असते बेटा? रिलीज. ह्याच्यामध्ये एनर्जी काय होईल बेटा? रिलीज. ह्याच्यामध्ये एनर्जी होत असते तुमची रिलीज. आणि ह्याच्यामध्ये होत असते ॲब्सॉर्ब. काय होत असते बेटा? ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब. वरच्यामध्ये काय होत असते बेटा? ॲब्सॉर्ब. आणि खालच्यामध्ये काय होत असते बेटा? तुमची एनर्जी रिलीज. जर ॲब्सॉर्ब झाली तर काय म्हणतो बेटा आपण? ॲब्सॉर्ब झाली तर काय म्हणतो त्याला आपण? डेल्टा एच काय असेल बेटा तुमचं? पॉझिटिव्ह. आणि एनर्जी रिलीज झाली तर डेल्टा एच काय असतं बेटा? निगेटिव्ह. तर अशा प्रकारची बेटा तुमची आयोनायझेशन एनर्जी काय आहे बेटा? तुमची डेफिनेशन आहे. तर डेल्टा एच काय झालं बेटा? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागत असते बेटा? एनर्जी लागत असते. म्हणून व्हॅल्यू काय झाली बेटा? पॉझिटिव्ह. आता बघायचं आहे आपल्याला बेटा सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. आता आहे बेटा सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी बघा बेटा कशाला म्हणत असतो? सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीमध्ये जर बघितलात
बघा सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी आपण त्याला म्हणतो सेम ॲटममधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आपण. कशामधून केलं रे बेटा? सेम ॲटममधून काय केलं बेटा आपण? इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. कशामधून रिमूव्ह केला बेटा? सेम ॲटममधून काय केलं बेटा आपण? इलेक्ट्रॉन काय केला? रिमूव्ह केला. त्यालाच म्हणतो बेटा आपण सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. जसं की बघा एक्झाम्पल वगैरे आहे. आता बघा हा ॲल्युमिनियम आहे बेटा. ॲल्युमिनियम कशामध्ये आहे बेटा? तुमचं सॉलिडमध्ये. पण आपल्याला सॉलिडमध्ये चालतं का इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी? नाही. तर कुठला पाहिजे तुम्हाला? गॅस पाहिजे. तर ह्या ॲल्युमिनियमला कन्वर्ट केलं बेटा मी गॅसमध्ये. कशामध्ये कन्वर्ट केलं बेटा? गॅसमध्ये. तर ही सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करण्यासाठी बेटा लागते तुमची सब्लिमेशन एनर्जी. कुठली एनर्जी लागते बेटा? ही सब्लिमेशन एनर्जी. तर ह्या एनर्जीला काय म्हणतो बेटा आपण? सब्लिमेशन एनर्जी. आता बघा ह्याच्यामध्ये हा झाला तुमचा कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा? गॅसेसमध्ये काय झाला? कन्वर्ट झालेला आहे. आता गॅसेसमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे आपण आता इथं यूज करू शकतो बेटा सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी काय करतो आपण? यूज करतो. आता लक्ष द्या, मी जर म्हणलं बेटा तुमचा AL आहे, ALचा आहे बघा. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲटॉमिक नंबर जवळपास याचा किती आहे बेटा? 13 ॲटॉमिक नंबर आहे. याचं कॉन्फिगरेशन जर बघितलं 2,8, काय झालं बेटा? 3 झालं. आता ह्याच्यामधून आपण काय केलं बेटा? एक इलेक्ट्रॉन काय केलं? रिमूव्ह केला. तर हा कन्वर्ट झाला बेटा कशामध्ये? Al+1मध्ये. Al+1मध्ये कन्वर्ट झाला तर ही झाली बेटा आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा? 1. त्याच्यानंतर Al+1चं कन्वर्जन कशामध्ये केलं बेटा? Al+2मध्ये झालं. कोणामध्ये झालं बेटा? Al+2मध्ये. आता Al+2मध्ये ह्याचं जर कन्वर्ट झालं तर ह्याला काय म्हणतो बेटा आपण? 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले म्हणून ह्याला म्हणतो बेटा आपण आयोनायझेशन एनर्जी 2. त्याच्यानंतर Al+2मधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा? Al+3मध्ये झाला. तर ह्याला काय म्हणतो बेटा आपण? आयोनायझेशन एनर्जी काय म्हणतो बेटा? 3. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला आयोनायझेशन एनर्जी 1. 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाली आयोनायझेशन एनर्जी 2. 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले बेटा आयोनायझेशन एनर्जी काय म्हणतो आपण? 3rd. तर ह्यालाच काय म्हणतो बेटा आपण? ह्याला इंडिकेट करतो ΔH1. त्याच्यानंतर हा झाला बेटा ΔH2 आणि ह्याच्यानंतर झाला बेटा हा झाला ΔH3. आता ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह झाला तर ह्याचं कॉन्फिगरेशन काय येईल बेटा? 2,8, काय येईल बेटा? 2. परत अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर काय झालं बेटा? 2,8, काय येईल बेटा? 1. आणि परत अजून जर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला 2,8, काय येईल? 0. आता हे झालं बेटा ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण आता बघा ह्या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? 3. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहे बेटा? 1. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहे बेटा? 0. तर बघा तुम्ही जसं वगैरे जातात तर इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी काय होत चालेत बेटा? कमी होत चालेत. इलेक्ट्रॉन काय होत चालेत बेटा? कमी. आणि इलेक्ट्रॉन जर कमी झाले बेटा तर प्रोटॉन्स काय होतं बेटा? प्रोटॉन्स काय होतं बेटा? अट्रॅक्शन वाढतं. प्रोटॉन्सचं काय होतं बेटा? अट्रॅक्शन वाढतं. आणि प्रोटॉनचं अट्रॅक्शन जर वाढलं तर साईज काय होईल बेटा? साईज काय होईल बेटा? कमी होईल. प्रोटॉनचं काय वाढतं? अट्रॅक्शन. हे प्रोटॉनचं अट्रॅक्शन वाढल्यामुळं साईज काय होईल बेटा? कमी होईल. आणि जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं ही आहे तुमचा कुठला बेटा? हे आहे तुमचा AL आहे. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं AL काय असेल बेटा? +1 असेल. त्याच्यानंतर असेल बेटा तुमचं AL काय असेल बेटा? +2 असेल. आणि तुमचं असेल बेटा AL काय असेल बेटा? +3 असेल. आता बघा जर आपण ह्याची साईजची जर ऑर्डर बघितली आपण ह्याची साईजची जर काय बघितलं बेटा? ऑर्डर तर बघितलात तर ह्याची साईज सगळ्यात काय असेल बेटा? जास्त. त्याच्यानंतर ह्याची साईज काय येईल बेटा? थोडी छोटी येईल. त्याच्यानंतर ह्याची काय येईल साईज बेटा? छोटी येईल. आणि ह्याची एकदम साईज काय येईल बेटा? तुमची छोटी येईल. आता बघा ह्याची साईज छोटी आहे. आता ह्याची साईज जर छोटी असेल तर मला सांगा ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय झालं रे बेटा? जास्त. न्यूक्लियसमधील इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन काय झालं? जास्त. आता आपण जर बघितलं तर जनरली बघितलं तर ही आहे बेटा तुमचा ΔH1 आहे. ही आहे बेटा सॉरी हे ALमधून एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे बेटा. ALमधून एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी झाला तुमचा ह्याच्यामध्ये ΔH1 झाला. ह्याच्यामध्ये ΔH2 झाला. आणि इथून एक इलेक्ट्रॉन काढलेला आहे बेटा. हे झाला ΔH3. आपण जर बघितलं आता तर ह्याची साईज एकदम काय आहे बेटा? स्मॉल आहे. ह्याची साईज स्मॉल आहे. तर ह्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागेल बेटा? जास्त लागेल. म्हणून ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वगैरे जर बघितलं 2,1 आहे तर ह्या ठिकाणी अट्रॅक्शन काय झालं बेटा? तुमचं जास्त झालं. अट्रॅक्शन जास्त झालं तर एनर्जी काय लागणार? जास्त. म्हणून आपण आयोनायझेशन एनर्जी जर ऑर्डर जर बघितली बेटा तर बघा तर आयोनायझेशन एनर्जी 3rd बघा काय झाली बेटा? लार्ज झाली. कोणापेक्षा बेटा? आयोनायझेशन एनर्जी कोणापेक्षा बेटा? 2ndपेक्षा. आणि सगळ्यात कमी कोण झाले बेटा? आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा? 1st. तर हे का ऑर्डर आलेली आहे बेटा? कारण की ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये बघितलं तर काय झालं बेटा? ह्याच्यामध्ये आलेली आहे की कारण की साईज कमी झाली आणि साईज कमी झाल्यामुळे काय झालं बेटा? ही तुमची काय आली बेटा? ऑर्डर आलेली आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण हळूहळू फाइंड करायला जर गेलो आता लक्ष द्या आपण जर असं म्हणू शकतो बेटा आपण असं म्हणू शकतो आयोनायझेशन एनर्जी बघायला व्यवस्थित लक्ष द्या मी असं म्हणू शकतो बेटा आयोनायझेशन एनर्जी सेकंड इक्वल आहे बेटा कुणाच्या बेटा आयोनायझेशन एनर्जी 1 फॉर Al+1 कोणामधून रे बेटा Al+1 आता मी जर कन्सिडर केला बघा लक्ष द्या मी जर कन्सिडर केला सुरुवातीला फक्त तुमचा Al+1च आहे कोण आहे बेटा Al+1 आहे
फक्त ह्याच्यामधूनच एक इलेक्ट्रॉन काढला तर ह्याच्यासाठी कन्सिडर केलं आयोनायझेशन एनर्जी 1. ह्याच्यासाठी एकच इलेक्ट्रॉन इथून काढला असं कन्सिडर करा की हेच ॲटम आहे आणि ह्याच ॲटममधून मी इलेक्ट्रॉन काढला कोणामध्ये कन्वर्ट केला बेटा Al+2 मध्ये. तर ह्याच्यासाठी ही आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा 1 झाली. पण Alसाठी ही आयोनायझेशन एनर्जी काय झाली होती बेटा तुमची 2 झाली होती. पण मी सुरुवातीपासून जर Alमधूनच इलेक्ट्रॉन जर काढला तर Alमधून जर इलेक्ट्रॉन काढला तर ही आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा 1 झाली. कुणासाठी बेटा Al+2 मध्ये कन्वर्जन. म्हणून मी असं म्हणू शकतो आयोनायझेशन एनर्जी 2 आयोनायझेशन एनर्जी जी 2 आहे ना बेटा तर आयोनायझेशन एनर्जी 1 कोणासाठी बेटा Al+1 साठी. कोणासाठी बेटा Al+1 साठी. त्याच्यानंतर मी असं म्हणू शकतो बघा लक्ष द्या आयोनायझेशन एनर्जी जी थर्ड आहे कुठली रे बेटा आयोनायझेशन एनर्जी काय आहे बेटा थर्ड. आयोनायझेशन एनर्जी थर्ड इक्वल टू असं म्हणू शकतो बेटा आयोनायझेशन एनर्जी आयोनायझेशन एनर्जी 1 फॉर कोणासाठी म्हणू शकतो रे बेटा Al+2 मध्ये म्हणू शकतो. कोणामध्ये +2 मध्ये. आता बघ जर आपण जर बघितलं तर मला सांगा Al+2 मधून जर एकच इलेक्ट्रॉन काढला तर कोणामध्ये कन्वर्ट होईल बेटा Al+3 मध्ये कन्वर्ट होईल. Al+2 मधून एकच इलेक्ट्रॉन काढला तर कोणामध्ये कन्वर्ट होईल बेटा Al+3 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणून ह्या ठिकाणी काय झाली बेटा एकच आयोनायझेशन एनर्जी झाली. जर आयोनायझेशन एनर्जी थर्ड इक्वल असेल बेटा कोणाच्या इक्वल असेल बेटा Al+2च्या काय असेल बेटा इक्वल असेल. तर आपण अशा पॉसिबिलिटी काय करू शकतो बेटा बघू शकतो आणि हेच आहे बेटा तुमचे आयोनायझेशन एनर्जी सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी थर्ड काय झाली बेटा लार्ज झाली कुणापेक्षा आयोनायझेशन सेकंडी आणि आयोनायझेशन एनर्जी फर्स्टपेक्षा. तर ह्याच्यामध्ये काय येईल बेटा ही आयोनायझेशन एनर्जी काय असते तुमची ऑर्डर. म्हणून मी असं म्हणू शकतो बेटा असं म्हणू शकतो आयोनायझेशन एनर्जी थर्ड इज ग्रेटर दॅन आयोनायझेशन एनर्जी सेकंड इज ग्रेटर दॅन आयोनायझेशन एनर्जी काय म्हणू शकतो बेटा आपण फर्स्ट. तर थर्ड आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा ह्या ठिकाणी तुमची काय असेल लार्ज असेल कोणापेक्षा बेटा आयोनायझेशन एनर्जी सेकंड आणि आयोनायझेशन एनर्जी कोणापेक्षा बेटा फर्स्टपेक्षा. तर हे याची काय येईल बेटा ऑर्डर वगैरे येईल. तर अशा प्रकारची होती बेटा तुमची सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. आता बघायचे तर आपल्याला फॅक्टर ऑफ अफेक्टिंग ऑन सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. तर सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जीवरती कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात ते फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. आपण जर बघितलं आता व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बघितलं आता फॅक्टर अफेक्टिंग ऑन सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनर्जी. फॅक्टर अफेक्टिंग ऑन आयोनायझेशन एनर्जी. तर आयोनायझेशन एनर्जीवरती कुठले कुठले फॅक्टर काय करतात बेटा अफेक्ट करतात. तर हे फॅक्टर काय करायचे बेटा आपल्याला बघायचे आहेत. आयोनायझेशन एनर्जीवर कुठले कुठले फॅक्टर काय करतील बेटा अफेक्ट वगैरे करतील. आता आपण जर पहिला फॅक्टर जर बघितला पहिला फॅक्टर बघतोय बेटा आपण कुठला पहिला फॅक्टर बघतोय बेटा साईज. काय बघतोय बेटा आपण साईज. आता साईजबद्दल एकदम व्यवस्थित बघायचं आहे कारण की हा पॉईंट काय बेटा इम्पॉर्टंट आहे. आता लक्ष द्या साईजबद्दल जर आपल्याला बघायचं असेल तर बघा मी एक ॲटम आहे बेटा ॲटमची काय केलेली आहे मी साईज काढलेली आहे. आता समजा हा म्हणलं मी न्यूक्लियस आहे ह्याच्यावरती काय बेटा हे ऑर्बिट वगैरे आहेत ह्याच्यामध्ये हे काय बेटा ऑर्बिट वगैरे आहे. त्याच्यानंतर मी ड्रॉ केलेलं आहे बेटा नेक्स्ट ॲटमचं हे पण एक तुमचं न्यूक्लियस आहे ह्याच्याभोवती काय आहे ऑर्बिट आहेत सेल आहेत परत हे ऑर्बिट आहे परत हे नेक्स्ट ऑर्बिट आहे परत हे तुमचं काय बेटा नेक्स्ट ऑर्बिट आहे. तर आता आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं बेटा व्यवस्थित लक्ष द्या आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याची साईज काय झाली रे बेटा स्मॉल. साईज काय झाली रे बेटा ह्याची स्मॉल. साईज ह्याची काय झाली बेटा स्मॉल झाली आणि ह्याची साईज जर काय झाली बेटा स्मॉल झाली आणि ह्याची साईज काय रे बेटा लार्ज. साईज काय बेटा ह्याची लार्ज. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय असेल बेटा जास्त. ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय असेल बेटा जास्त आणि अट्रॅक्शन जर जास्त असेल न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधलं अट्रॅक्शन जर जास्त असेल तर ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागेल रे बेटा जास्त लागेल. कारण की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनमध्ये न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्शन काय बेटा जास्त. इलेक्ट्रॉनमध्ये न्यूक्लियसमध्ये जर अट्रॅक्शन जास्त असेल तर एनर्जी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागेल जास्त लागेल. पण आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर न्यूक्लियसमधून इलेक्ट्रॉनमधलं अट्रॅक्शन काय बेटा कमी आहे. हे अट्रॅक्शन कमी आहे तर हा जो इलेक्ट्रॉन आहे आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो बेटा इझिली रिमूव्ह करू शकतो. पण हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागेल बेटा जास्त लागेल. पण हा इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर एनर्जी काय लागेल बेटा कमी वगैरे लागेल. हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं तर एनर्जी काय लागेल बेटा जास्त लागेल. म्हणून साईज जेवढी स्मॉल झाली तेवढी एनर्जी काय असते बेटा जास्त लागते. एनर्जी काय लागते बेटा जास्त. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय असेल बेटा तुमचं अट्रॅक्शन काय असेल बेटा अट्रॅक्शन काय असेल कमी. ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय असेल तुमचं कमी. आता ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन वगैरे जर काय बघितलं आपण कमी आहे अट्रॅक्शन कमी आहे तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये एनर्जी काय लागेल रे बेटा जास्त. एनर्जी काय लागेल तुमची जास्त. आणि ह्याच्यामध्ये एनर्जीचा जर कन्सेप्ट बघितला तर ह्याच्यामध्ये एनर्जीचा कन्सेप्ट बघितला तर एनर्जी काय लागेल बेटा ह्याच्यामध्ये कमी वगैरे लागेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो ज्याची साईज स्मॉल आहे ज्याची साईज काय आहे स्मॉल त्याच्यामध्ये एनर्जी काय लागणार जास्त आणि ज्याची साईज वगैरे काय आहे लार्ज
त्याच्यामध्ये एनर्जी काय लागणार कमी. तर अशा प्रकारचं काय भेटलं बेटा कन्सेप्ट वगैरे तयार होऊ शकतो. म्हणून हे आहे बेटा साईजचं. आणि साईजचं आणि आयोनायझेशन एनर्जीचं रिलेशन जर बघितलं आपण तर साईजचं आणि आयोनायझेशन एनर्जीचं रिलेशन कसं असेल बेटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असेल. कसं असेल बेटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ज्याची साईज वगैरे कमी असेल त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल ते बेटा जास्त असेल आणि ज्याची साईज वगैरे जास्त असेल त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल ते बेटा कमी असेल. तर असं साईजचं आणि आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा रिलेशन वगैरे असेल. तर आपण काय बघूयात बेटा छोटेसे काय करूयात आपण एक्झाम्पल वगैरे बघूयात. जर आपण एक्झाम्पल जर बघितलं तर लक्ष द्या वगैरे. आपण जर एक्झाम्पल बघितलं बेटा लक्ष द्या. मी बघितलेलं आहे AL आहे, A आहे, A+1 आहे, त्याच्यानंतर आहे बेटा A+2 आहे, त्याच्यानंतर आहे बेटा A+3 आहे. आता हे एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये जर साईजची ऑर्डर जर आपण फाइंड आउट केली बेटा कशाची ऑर्डर साईजची तर साईज कोणाची जास्त असेल बेटा Aची जास्त असेल. त्याच्यानंतर कोणाची असेल बेटा A+1ची असेल. त्याच्यानंतर असेल बेटा A+2चे असेल आणि त्याच्यानंतर असेल बेटा A+3चे असेल. तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढी साईज काय म्हणलं होतं कमी. आणि ह्याच्यामध्ये जर आयोनायझेशन एनर्जी जर आपण ऑर्डर लिहिली तर आयोनायझेशन एनर्जी जास्त कोणाची असेल ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. म्हणजे A+3चे असेल. नंतर कोणाचे असेल बेटा A+2चे असेल. नंतर कोणाचे असेल बेटा A+1चे असेल आणि त्याच्यानंतर कोणाची असेल बेटा Aची असेल. ही कशाची असेल बेटा साईजची काय आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा हे तुमची ऑर्डर. ज्याची साईज कमी त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा जास्त असेल आणि ज्याची साईज काय असेल जास्त त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा कमी असेल. तर अशा प्रकारचं काय झालं बेटा हे एक्झाम्पल वगैरे झालं. आपण जर एक्झाम्पल नंबर सेकंड बघितलं तर समजा A आहे, त्याच्यानंतर आहे बेटा A-1 आहे, त्याच्यानंतर आहे बेटा A-2 आहे आणि त्याच्यानंतर आहे A-3 आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण कशाची ऑर्डर बघितली बेटा साईजची जर ऑर्डर बघितली तर साईज कोणाची जास्त येतात बेटा ह्याच्यामध्ये जर A-3ची साईज काय झाली बेटा जास्त. त्याच्यानंतर कोणाची झाली रे A-2ची. त्याच्यानंतर कोणाची झाली बेटा A-1ची आणि त्याच्यानंतर बेटा झाली कोणाची Aची. ही झाली बेटा साईजची ऑर्डर. आणि साईजची जर ही ऑर्डर झाली तर आयोनायझेशन एनर्जी जर आपण ऑर्डर फाइंड आउट केली तर आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर फाइंड आउट करत असताना जेवढी साईज काय असेल बेटा जास्त तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा कमी असेल. तेवढी काय असेल बेटा कमी असेल. म्हणून ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त असेल Aची जास्त असेल. त्याच्यानंतर कोणाची असेल A-1ची असेल. त्याच्यानंतर कोणाची असेल बेटा A-2ची असेल आणि त्याच्यानंतर कोणाची असेल बेटा A-3ची असेल. ज्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा ज्याची साईज काय असेल बेटा जास्त ज्याची साईज जास्त असेल त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल ते कमी असेल आणि ज्याची साईज कमी असेल त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल जास्त असेल. तर हे आपण काय केलं बेटा जनरल साईजबद्दल काय बघितलं आपण आयोनायझेशन एनर्जी काय बघितलं आपण रिलेशन वगैरे बघितलेलं आहे. आता बघायचं आपल्याला बेटा P ब्लॉकसाठी कोणासाठी बघा P ब्लॉकसाठी आयोनायझेशन एनर्जीचं काही रिलेशन आपल्याला बघायचं आहे. P ब्लॉकमध्ये जर आपण कन्सिडर केलं बघा P ब्लॉकमध्ये आहे तुमचा ग्रुप नंबर 13. कुठला आहे बेटा ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13मध्ये जर बघितलं तर कोण आहे तुमचा बेटा बोरॉन आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा ॲल्युमिनियम आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा गॅलियम आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा इंडियम आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा थॅलियम वगैरे आहे. आता आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये सिम्पल फंड आहे. आपण जर बघितलं टॉप टू बॉटम येत असताना साईज काय होत असते बेटा वाढती. साईज काय होती वाढती. तर मला सांगा आयोनायझेशन एनर्जी जर बघितलं काय बघितलं रे बेटा आयोनायझेशन एनर्जी टॉप टू बॉटम येताना जर बघितलं तर काय व्हायला पाहिजेत बेटा कमी व्हायला पाहिजेत. म्हणजे जर आपण जर ऑर्डर जर बघितली तर बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर काय व्हायला पाहिजे जनरली बघा आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर काय यायला पाहिजेत आयोनायझेशन एनर्जी जर बघितलं साईज कोणाची कमी आहे बोरॉन. त्याच्यानंतर कोणी यायला पाहिजेत ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर कोणी यायला पाहिजेत बेटा गॅलियम. त्याच्यानंतर कोणी यायला पाहिजेत इंडियम आणि त्याच्यानंतर कोणी यायला पाहिजेत थॅलियम. पण ही ऑर्डर तुमची बेटा येत नाही. ही काय होत नाही बेटा तुमची ऑर्डर काय होत नाही येत नाही. तर काय येत नाहीत बघा त्याचं रिझन द्या. रिझन बघा लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये येतं बेटा कुठलं ऑर्बिटल तुमचं डी ऑर्बिटल. कुठलं ऑर्बिटल येतं बेटा डी ऑर्बिटल. आणि हे जे तुमचा इंडियम आणि थॅलियम आहे ह्याच्यामध्ये येतं बेटा F ऑर्बिटल. कुठलं ऑर्बिटल येतं बेटा F ऑर्बिटल. आणि डी ऑर्बिटल आणि F ऑर्बिटलचा काय असतो रे बेटा पोअर शिल्डिंग इफेक्ट असतो. काय असतो रे बेटा ह्याचा पोअर शिल्डिंग इफेक्ट. आणि ह्याचा जर पोअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय होत असतं बेटा पोअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे शिल्डिंग इफेक्ट काय झाला बेटा ह्याचा कमी झाला. शिल्डिंग इफेक्ट कमी झाला तर ह्याची साईज पण काय झाली बेटा कमी झाली. साईज कमी झाली तर आयोनायझेशन एनर्जी काय होत असते बेटा वाढत असते. आयोनायझेशन एनर्जी काय असते वाढत असते. बघा लक्ष द्या. म्हणून ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर कशी येते बघा ही थॅलियम उचलतो आणि डायरेक्ट कुठं जातो बेटा हे बोरॉनच्या ह्याच्यामध्ये जातो. आणि हे बोरॉन आणि ॲल्युमिनियम काय होतात बेटा इंटरचेंज होतात. बोरॉन आणि ॲल्युमिनियम काय होतात इंटरचेंज. ह्यालाच म्हणतो बेटा आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ह्यालाच म्हणतो बेटा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणतो रे बेटा आपण ह्याला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन.
आणि हेच आहे तुमचं बेटा ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. कुठलं आहे बेटा हे? ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. तर असे 2 टाईपचे काय होतात बेटा कॉन्ट्रॅक्शन वगैरे होत असतात. एक आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि एक आहे बेटा ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. तर 2 टाईपचे काय होतात असे कॉन्ट्रॅक्शन वगैरे तुमचे काय होत असतात. म्हणून ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर बघितली बेटा, आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर बघितली तर कुठली ऑर्डर करेक्ट येईल? एक येतो तुमचा बोरॉन. बोरॉननंतर झाला बेटा तुमचा थॅलियम. त्याच्यानंतर झाला बेटा तुमचा गॅलियम. त्याच्यानंतर झाला बेटा तुमचा ॲल्युमिनियम आणि लास्टला येत असतो बेटा तुमचा इंडियम. तर ही आयोनायझेशनची ऑर्डर काय झाली बेटा करेक्ट झाली. आणि त्याचं रिझन सांगितलं मी. रिझन काय होत असतं बेटा? एक ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि काय होत असतं बेटा तुमचं लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन होत असतं. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे साईज काय होत असते? कमी. ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शनमुळे साईज काय होत असते? कमी. म्हणून आयोनायझेशन काय होत असते बेटा वाढत असते. हे बघितले आपण बेटा रिझन. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट बघायचं आहे ग्रुप 14साठी. ग्रुप 14मध्ये जर बघितलं तर ग्रुप 14मध्ये कुठले एलिमेंट आहेत तर बेटा कार्बन आहे. त्याच्यानंतर आहे बेटा सिलिकॉन आहे. त्याच्यानंतर आहे बेटा जर्मेनियम आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं टीन आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं लीड आहे. आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर कशी यायला पाहिजेत. आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर कशी यायला पाहिजेत तर बघा कार्बनची साईज कमी तर कार्बन, त्याच्यानंतर सिलिकॉन, त्याच्यानंतर बेटा जर्मेनियम, त्याच्यानंतर तुमचं टीन आणि त्याच्यानंतर बेटा लीड वगैरे अशी काय यायला पाहिजे तुमची ऑर्डर वगैरे यायला पाहिजे. पण अशी पण तुमची काय होत नाही बेटा ऑर्डर वगैरे येत नाही. तर काय होत नाही बेटा तर ह्याच्यामध्ये काय होत असतं बेटा, ह्याच्यामध्ये होत असतं बेटा हे जे आहे ना तर ह्याच्यामध्ये होत असतं बेटा एफ ऑर्बिटल. कुठला आहे रे बेटा ह्याच्यामध्ये? एफ ऑर्बिटल. तर एफ ऑर्बिटल असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय झालं बेटा शिल्डिंग इफेक्ट काय झाला रे कमी झाला. शिल्डिंग इफेक्ट काय झाला रे कमी झाला. शिल्डिंग इफेक्ट कमी झाला तर साईज काय झाली रे कमी झाली. साईज कमी झाली तर आयोनायझेशन एनर्जी काय झाली रे जास्त. आयोनायझेशन एनर्जी काय झाली जास्त. आयोनायझेशन एनर्जी जास्त झाली तर बघा ह्याच्यामध्ये टीन आणि लीड काय होत असतात बेटा इंटरचेंज होत असतात. काय होत असतात रे इंटरचेंज. म्हणून हे काय जातो तुमचा वर जातो आणि हे काय होत असतं बेटा तुमचा असा खाली येत असतो. म्हणून आपण ह्या ठिकाणी जर आयोनायझेशन एनर्जीचं जर ऑर्डर बघितलं तर बघा कार्बनची जास्त असते, त्याच्यानंतर कोणाची असते बेटा सिलिकॉनची, त्याच्यानंतर कोणाची असते बेटा जर्मेनियमची. पण टीन आणि लीड काय होत असतं बेटा इंटरचेंज होत असतात. म्हणजे ह्याची लीडची काय ती जास्त आणि नंतर कोणाची ती बेटा टीनची. तर हे काय असते बेटा तुमची आयोनायझेशन एनर्जी काय असते बेटा तुमची ऑर्डर. तर हे येत असते तुमची आयोनायझेशन एनर्जी कशाची बेटा ऑर्डर वगैरे काय होत असते येत असते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचे नेक्स्ट पॉईंट जर बघितला तर आपल्याला बघायचे आता डी ब्लॉकसाठी. कोणाचे बघायचे बेटा डी ब्लॉक. डी ब्लॉकमध्ये जर आपण कशाची बघितली बेटा डी ब्लॉकमध्ये जर आपण साईजची ऑर्डर बघितली डी ब्लॉकमध्ये आयोनायझेशन एनर्जी आणि साईजची. आता जर बघितलं आपण तर डी ब्लॉकमध्ये जर बघितलं तर बघा तुमचा ग्रुप नंबर 3 आहे, ग्रुप नंबर 4 आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 5 आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 6 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 8 आहे, त्याच्यानंतर 9 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्याच्यानंतर 11 आहे आणि त्याच्यानंतर 12 आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रुप वाईज काय होत असतं बेटा व्हेरिएशन होत असतं. ग्रुप वाईज आयोनायझेशन एनर्जी काय येत असते बेटा डिफरंट. तर ग्रुप वाईज आयोनायझेशन एनर्जी काय येत असते बेटा डिफरंट. तर ग्रुप वाईज आयोनायझेशन एनर्जी काय बेटा ह्या ठिकाणी काय आहे तुमची डिफरंट वगैरे आहे. तर आता ग्रुपनुसार जर डिफरंट जर बघितलं तर आपण बघणार आहोत स्टार्टिंगला आपण ग्रुप नंबर 3ची. कोणाची बघणार आहोत बेटा ग्रुप नंबर 3ची बघणार आहोत. कोणाची ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3मध्ये जर बघितलं तर बघा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ही डी ब्लॉकचं आहे बेटा. कुठलं आहे तुमचं डी ब्लॉकचं. तर इथून चालू होती बेटा तुमची एक चालू होती बेटा 3D सिरीज. ही काय येत असते बेटा तुमची 4D सिरीज आणि खाली कुठली असते बेटा 5D सिरीज. ही 3D सिरीज 4D सिरीज 5D सिरीज का म्हणलेलं आहे कारण की इथून चालू होत असतं बेटा 3Dचं ऑर्बिटल, इथून चालू होत असतं तुमचं 4Dचं ऑर्बिटल आणि इथून चालू होत असतं तुमचं 5Dचं ऑर्बिटल. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही आहे तुमचं बेटा स्कॅन्डियम आणि हे आहे तुमचं इट्रियम आणि हे आहे तुमचं लेंथन. आता ह्याच्यामध्ये झालं हे कुठला ग्रुप आहे बेटा थर्ड ग्रुप्सबद्दल सांगतो मी. कोणाबद्दल बेटा थर्ड ग्रुपबद्दल. आता ह्याच्यामध्ये जर थर्ड ग्रुपबद्दल जर आयोनायझेशन एनर्जी बघितलं तर बघा सिंपल फंडा लागते ह्याच्यामध्ये. टॉप टू बॉटम येताना साईज काय होत असते बेटा वाढते. साईज काय होती वाढते. तर आयोनायझेशन एनर्जी काय होत असते बेटा कमी होत असते. आयोनायझेशन एनर्जी काय होत असते कमी. म्हणून ह्याच्यामध्ये जर आपण जर आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर बघितली कोणाची बेटा ग्रुप थर्डसाठी तर ग्रुप थर्डसाठी आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर सिंपल आहे बेटा. एक येते तुमची 3D, त्याच्यानंतर आहे तुमची 4D आणि त्याच्यानंतर काय झाली बेटा 5D. काय झाली बेटा 5D. तर ही झाली बेटा कशाची बेटा आयोनायझेशन एनर्जी काय झाली ऑर्डर. पण जेव्हा आपण बघा तुमचे ग्रुप वगैरे आहेत ग्रुप नेक्स्ट आहेत तुमचे बेटा ग्रुप नंबर आहे तुमचा कुठला बेटा 4 आहे, ग्रुप नंबर त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 6 आहे आणि त्याच्यानंतर ग्रुप नंबर 10 आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर विचारलं आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर फाइंड आउट करा कशाची बेटा आयोनायझेशन एनर्जीची.
ग्रुप नंबर 5, 4, 5, 6 आणि 10मध्ये जर आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली तर ह्या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर बघा, ह्या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर येत असते बेटा. आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये ऑर्डर जे आहे तुमचं ह्याच्यामध्ये बघितलं तर कोणतं आहे बेटा तुमचं 3D आहे, त्याच्यानंतर कोण आहे बेटा 4D आहे आणि त्याच्यानंतर कोण आहे बेटा 5D वगैरे आहे. आता ह्याच्यामध्ये जर आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर बघितली तर कोणाची जास्त येत असते बेटा 5Dची जास्त येत असते, नंतर कोणाची येत असते बेटा 4Dची जास्त येत असते आणि नंतर कोणाची येत असते बेटा 3Dची वगैरे काय येत असते जास्त. आता ह्याच्यामध्ये ही काय झाली बेटा, ही आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा तुमची ऑर्डर वगैरे झाली. पण जेव्हा आपण जर पुढच्या ह्याच्यात जर बघितलं जेव्हा तुमचे पुढचे ग्रुप वगैरे आहेत तर पुढच्या ग्रुपमध्ये ऑर्डर आपण कशा प्रकारची येत आहे तर पुढचे ग्रुप आपण बघणार आहोत. पुढचे ग्रुप नंबर आहेत बेटा. ग्रुप नंबर जर बघितले आपण पुढचे तर आहे बघा, ग्रुप नंबर आता 4 झालेला आहे, ग्रुप नंबर 5 झालेला आहे, ग्रुप नंबर 6 झालेला आहे, एक आहे ग्रुप नंबर तुमचा 7, त्याच्यानंतर आहे बेटा ग्रुप नंबर कुठला असेल बेटा 8, त्याच्यानंतर ग्रुप नंबर कुठला असेल बेटा तुमचा 9, त्याच्यानंतर असेल ग्रुप नंबर कुठला बेटा 11 आणि त्याच्यानंतर ग्रुप नंबर असेल बेटा 12. आता ह्या ग्रुपसाठी जर आपण आयोनायझेशन एनर्जी काय बघितली बेटा ऑर्डर तर बघा ह्या ग्रुपसाठी आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर काय येत असते बेटा थोडी वेगळी येत असते. तर बघा ती वेगळी ऑर्डर कशा प्रकारची येत आहे आपल्याला काय करायचं बेटा चेक करायचं आहे. बघा डी आणि एफ ब्लॉकमध्ये काय होत असतं बेटा, डी आणि एफ ब्लॉकमध्ये ग्रुप वाईज ऑक्सिडेशन नंबर काय येत असते बेटा वेगळी येत असते. ग्रुप वाईज ऑक्सिडेशन नंबर काय येत असते बेटा वेगळी येत असते. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपल्याला तर ऑक्सिडेशन नंबर कशी वगैरे येते आपल्याला ते काय करायचं आहे चेक वगैरे करायचं आहे. 7, 8, 9, 11 आणि 12साठी आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याची आपल्याला काय करायची बेटा आयोनायझेशन एनर्जी ऑर्डर फाइंड आउट करायची आहे. आपण जर वरी बघितलं तर ह्याच्यामध्ये जर बघितलं ग्रुप 4 आहे, 5 आहे, 6 आणि 10 आहे तर ह्याच्यामध्ये 5Dची जास्त, नंतर 4Dची, नंतर कोणाची येणार बेटा 3Dची येणार. आता ह्या ग्रुपमध्ये जर आपण बघितलं ह्या ग्रुपमध्ये बघा, ह्या ग्रुपमध्ये आयोनायझेशन एनर्जी ऑर्डर कशी येते बघा लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं कोण आहे बेटा तुमचा 3D वगैरे आहे, त्याच्यानंतर कोण आहे बेटा तुमचा 4D आहे आणि त्याच्यानंतर कोण आहे रे 5D आहे. आता ह्याच्यामध्ये जर साईजची ऑर्डर बघितली तर ह्याची साईज ही झाली, त्याच्यानंतर टॉप टू बॉटम येताना साईज काय होते वाढते, त्याच्यानंतर टॉप टू बॉटम येताना साईज काय होती वाढते. आता ह्याची साईज काय झाली बेटा लार्ज झाली, ह्याची साईज काय झाली बेटा लार्ज आणि ह्याची साईज काय झाली बेटा कमी झाली, ह्याची साईज काय झाली कमी. ॲक्च्युली जर आपण बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये कोणाची यायला पाहिजे 3D यायला पाहिजेत, नंतर कोण यायला पाहिजे 4D, नंतर 5D. पण काय होतं माहिती आहे का, हे 5D काय करतो डायरेक्ट उचलून काय करतो पुढं जातो, पुढच्या पुढे येतो तो 3Dचे येतो. कारण की काय होतं ह्या ठिकाणी येत असतं एफ ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटलचा सिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा पुअर असतो. सिल्डिंग इफेक्ट काय असतो पुअर. सिल्डिंग इफेक्ट कमी झाला म्हणजे ह्याची साईज काय होते असते रे बेटा कमी होत असते, साईज काय होत असते कमी, आणि साईज कमी झाल्यामुळे ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी काय होत असते रे बेटा वाढत असते, आयोनायझेशन एनर्जी काय होत असते वाढते. म्हणून तुमचा जो 5D आहे तो 5D काय होत असतो डायरेक्ट पुढे जाऊन कुठण्याच्या येतो बेटा 3D पाशी येतो. कोणापाशी येतो तुमचा 3D पाशी. कारण ह्याच्यामध्ये काय होत असतं बेटा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन होत असतं. काय होत असतं रे बेटा लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय होत असतं बेटा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे साईज काय होत असते बेटा कमी होत असते, साईज काय होत असते बेटा कमी होत असते. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे साईज काय होत असते कमी, म्हणून ह्याची ऑर्डर जर बघितली तर काय येत असते 5Dची जास्त येत असते, त्याच्यानंतर कोणाची येत असते 3Dची येत असते आणि त्याच्यानंतर कोणाची येत असते बेटा 4Dची वगैरे येत असते. तर हे काय येत असते बेटा त्याची ऑर्डर वगैरे येत आहे कशाची बेटा आयोनायझेशन एनर्जी. कशासाठी ग्रुप नंबर 7, 8, 9, 11 आणि 12साठी. तर हे बघितलं बेटा आपण आयोनायझेशन एनर्जी ग्रुप डीसाठी बेटा कशी वगैरे व्हॅरिएशन वगैरे करत असते. आपण ग्रुप वाईज काय बघितलेलं आहे आयोनायझेशन एनर्जी. आता हे नेक्स्ट फॅक्टर बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट फॅक्टर आहे तुमचा बेटा झेड इफेक्टिव्ह आणि सीलिंग इफेक्ट. कुठला आहे बेटा झेड इफेक्टिव्ह आणि सीलिंग इफेक्ट. झेड इफेक्टिव्ह म्हणजे आहे बेटा तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय आहे बेटा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे बेटा तुमचा कुठला सीलिंग इफेक्ट. आपण आता आयोनायझेशन एनर्जी बघितलं. झेड इफेक्टिव्ह म्हणजे साईज काय असते बेटा स्मॉल आणि सीलिंग इफेक्ट जास्त झाला म्हणजे साईज काय झाली बेटा जास्त. तर बघा आयोनायझेशन एनर्जी झेड इफेक्टिव्हला कशी असते बेटा डायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण की झेड इफेक्टिव्ह म्हणजे एका प्रकारचं काय बेटा अट्रॅक्शन. जेवढं अट्रॅक्शन जास्त तेवढं झेड इफेक्टिव्ह काय असतो जास्त, आणि अट्रॅक्शन जास्त तर आयोनायझेशन एनर्जी काय असते बेटा जास्त. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला झाली बेटा सीलिंग इफेक्टला. कोणाला झाली बेटा सीलिंग इफेक्टला. तर अशा प्रकारचं काय बेटा हे आहे त्याची वगैरे आपण ऑर्डर हे झेड इफेक्टिव्ह आणि सीलिंग इफेक्टवर अशा प्रकारचं काय करतो तुमचा इफेक्ट वगैरे होत असतो. झेड इफेक्टिव्हला आयोनायझेशन एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल, पण सीलिंग इफेक्टला काय झालेलं बेटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सीलिंग इफेक्टला काय झाली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट फॅक्टर बघायचे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ते म्हणजे आहे बेटा पेनिट्रेशन पॉवर. कुठला आहे रे पेनिट्रेशन पॉवर. आता पेनिट्रेशन पॉवरमध्ये जर आपण बघितलं पेनिट्रेशन पॉवर काय असते मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. पेनिट्रेशन पॉवर जर बघितलं तर पेनिट्रेशन पॉवर जर बघितलं थर्ड फॅक्टर आहे बेटा तुमचा पेनिट्रेशन पॉवर.
पेनिट्रेशन पॉवर म्हणजे अट्रॅक्शन ऑफ सबसेल टुवर्ड्स न्यूक्लियस इज कॉल्ड एज काय म्हणतो पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवरची जर काय बघितलं आपण ऑर्डर जर बघितली बेटा, पेनिट्रेशन पॉवरची काय बघितली ऑर्डर, तर पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असते रे, एसची जास्त असते, त्याच्यानंतर कोणाची असते बेटा पीची जास्त असते, त्याच्यानंतर कोणाची असते डीची असते, त्याच्यानंतर कोणाची असते रे एफची. ही पेनिट्रेशन पॉवरची काय बेटा ऑर्डर. म्हणजे अट्रॅक्शन ऑफ सबसेल टुवर्ड्स न्यूक्लियस इज कॉल्ड एज काय म्हणतो पेनिट्रेशन पॉवर. म्हणजे अट्रॅक्शन कोणासोबत असणार बेटा, एससोबत काय असेल रे बेटा जास्त, नंतर कोणासोबत असेल पीसोबत, नंतर कोणासोबत असेल डीसोबत आणि नंतर कोणासोबत असेल एफसोबत. तर हे काय असेल तुमचं अट्रॅक्शन वगैरे काय असेल प्रेझेंट वगैरे असेल. आत्ता जर आपण काय बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर काय बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण तर बघा आहे तुमचं आता एक आहे तुमचा बेटा एक आहे यामध्ये जर बघितलं तर एक आहे तुमचा S2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्यामध्ये आहे बेटा तुमचं P1 इलेक्ट्रॉन. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं S2 आहे आणि ह्याच्यामध्ये कोण आहे बेटा तुमचं P1 वगैरे आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बेटा ह्याच्यामध्ये आपण बघितलं पेनिट्रेशन पॉवरची ऑर्डर बघितली, कशाची बघितली रे बेटा पेनिट्रेशन पॉवर. तर पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असेल रे बेटा, पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असेल, पेनिट्रेशन पॉवर असेल कोणाची जास्त, पेनिट्रेशन पॉवर असेल बेटा कोणाची जास्त असेल एसची काय असेल बेटा जास्त असेल कोणापेक्षा पीपेक्षा. म्हणजे न्यूक्लियसचं एससोबत अट्रॅक्शन काय झालं रे बेटा जास्त झालं, न्यूक्लियस एससोबत अट्रॅक्शन काय झालं जास्त आणि पीसोबत अट्रॅक्शन काय झालं रे बेटा कमी, पीसोबत अट्रॅक्शन काय झालं कमी. आता ह्याच्यासोबत जर अट्रॅक्शन जास्त असेल तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण आयोनायझेशन एनर्जी काय झाली रे बेटा जास्त. ज्याचं अट्रॅक्शन जास्त त्याच्यामधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी पण काय लागणार रे जास्त, एनर्जी पण काय लागणार तुमची जास्त. म्हणून ह्याच्यामधून आयोनायझेशन एनर्जी जर आपण ऑर्डर बघितली तर एससाठी पण आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा जास्त झाली कोणापेक्षा बेटा पीपेक्षा. एसची आयोनायझेशन एनर्जी काय झाली जास्त कोणापेक्षा बेटा पीपेक्षा. म्हणून पेनिट्रेशन पॉवरचा पण फॅक्टर काय करतो बेटा इफेक्ट करतो कशासाठी बेटा आयोनायझेशन एनर्जीसाठी. आपण जर आता एखादं एक्झाम्पल जर बघितलं तर बघा लक्ष द्या. एक्झाम्पलमध्ये आहे तुमचं कोण आहे बेटा, एक आहे तुमचा बेटा बेरिलियम आहे आणि दुसरा आहे तुमचा कोण आहे बेटा बोरॉन. आता बेरिलियम आणि बोरॉनमध्ये जर बोरॉनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येतं बेटा 2s2 आणि हे काय होतं बेटा 2s2 2p1 इलेक्ट्रॉन येतो. आता ह्याच्यामध्ये जर लास्ट इलेक्ट्रॉन जर बघितलं बेटा आपण लास्ट इलेक्ट्रॉन जर ह्याच्यामध्ये बघितला तर लास्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये गेला बेटा ह्याचा एसमध्ये, ह्याच्यामध्ये कोणामध्ये गेला बेटा पीमध्ये. पेनिट्रेशन पॉवरची जर ऑर्डर बघितली तर पेनिट्रेशन पॉवर कोणामध्ये जास्त येते, पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असेल एसची, कोणाची जास्त असेल एसची जास्त असेल कोणापेक्षा बेटा पीपेक्षा. आता ज्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे त्याची आयोनायझेशन एनर्जी काय येईल रे जास्त. म्हणून आपण आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर बघितली कुणाची रे आयोनायझेशन एनर्जीची, तर आयोनायझेशन एनर्जी कुणामध्ये जास्त येईल बेटा एसमध्ये आयोनायझेशन एनर्जी काय येईल जास्त येईल कोणापेक्षा रे बेटा पीपेक्षा. मग एसमध्ये आयोनायझेशन एनर्जी जर जास्त झाली कोणापेक्षा पीपेक्षा तर आपण वरी बघितलेलं आहे एस कोण आहे बेटा तुमचा बेरिलियम आहे आणि हे कोण आहे तुमचा बोरॉन. ॲक्च्युली लेफ्ट टू राईट जात असताना साईज काय होत असती कमी होत असती, तर आयोनायझेशन एनर्जी काय राहायला पाहिजेत बेटा जास्त राहायला पाहिजेत. पण होतं काय बघा ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की सर बोरॉनची आयोनायझेशन एनर्जी जास्त पाहिजेत कोणापेक्षा बेरिलियमपेक्षा, कारण ह्याची साईज काय आहे जास्त, ह्याची साईज काय आहे कमी. पण होतं काय ॲक्च्युली जर बघितलं तर बेरिलियमची आयोनायझेशन एनर्जी जास्त येते कोणापेक्षा बेटा बोरॉनपेक्षा. का त्याचं रिझन आहे बेटा पेनिट्रेशन पॉवर. काय रिझन आहे बेटा त्याचं पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर जास्त असल्यामुळे जर आपण बघितलं आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर तर आयोनायझेशन एनर्जी जर बघितली तर आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त असते, आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे कोणाची बेटा बेरिलियमची जास्त झाली कोणापेक्षा बेटा बोरॉनपेक्षा. त्याच्यानंतर मॅग्नेशियमची जास्त झाली कोणापेक्षा ॲल्युमिनियमपेक्षा. कोणाची जास्त झाली रे बेटा ॲल्युमिनियमपेक्षा. हे सगळ्यात काय झालं रे बेटा तुमचा इम्पॉर्टंट काय झालं रे बेटा पॉईंट झाला. हा काय झाला तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, कारण की P3S2ची आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा जास्त झाली कोणापेक्षा रे बेटा जास्त झाली S2ची आयोनायझेशन एनर्जी. आपण जर आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर जर बघितली तर आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त झाली S2ची जास्त झाली कोणापेक्षा बेटा P1पेक्षा. तर हे एक काय झालं बेटा तुमचं सगळ्यात काय झालं एक महत्त्वाचा एक काय झाला बेटा कन्सेप्ट झाला. महत्त्वाचा काय झालं रे बेटा कन्सेप्ट. ही काय असेल बेटा तुमचा एकदम IMP काय असेल बेटा ही कन्सेप्ट असेल. S2ची आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा जास्त कोणापेक्षा रे बेटा P1पेक्षा. आता आपल्याला नेक्स्ट बघायचे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कशाबद्दल बघायचे तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर आपण फोर्थ फॅक्टर म्हणू शकतो आपण फॅक्टर अफेक्टिंग. त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून फाइंड आउट करायचं आहे. आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर पण आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. वरी तर बघितलं आता पेनिट्रेशन पॉवरचा कन्सेप्ट वगैरे लागलेला आहे.
आता आहे बघा आयोनायझेशन एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये एक असतात तुमची कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल. कुठली असतात रे भेटला? कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल. दुसरी असतात तुमची कुठली? इनकम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल. नंतर असं म्हणू शकता हाफ फिल्ड ऑर्बिटल. काय म्हणू शकता रे बेटा ह्या ठिकाणी? हाफ फिल्ड ऑर्बिटल. हे असतील तुमचे हाफ फिल्ड ऑर्बिटल. त्याच्यानंतर असतील बेटा इनकम्प्लिटली फिल्ड. कुठले असतील बेटा? इनकम्प्लिटली फिल्ड. आता जर तुम्ही बघितलात तर कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल जर बघितलात तुम्ही कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल, जसं की बघा तुमचं P6 आहे. कुठला आहे बेटा? P6. त्याच्यानंतर आहे तुमचा बेटा S2 आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा बेटा D10 आहे. हाफ फिल्ड जर बघितलं तर कोण आहे बेटा? P3 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोण आहे तुमचा? S1 आहे. त्याच्यानंतर कोण आहे बेटा? D10 आहे. आणि इनकम्प्लिटली फिल्ड जे काय वगैरे बाकीचे तुमचे असतील वगैरे P1, P2, D2 हे वगैरे काय झाले बेटा? इनकम्प्लिटली फिल्ड. आता ह्याच्यामध्ये जर आपण स्टॅबिलिटी चेक केली, काय केली बेटा? स्टॅबिलिटी जर आपण काय केली? चेक केली. स्टॅबिलिटी जर चेक केली तर ह्याच्यामध्ये जनरली कशाची असते बेटा? फर्स्ट स्टॅबिलिटी काय झाली? जास्त. कोणापेक्षा रे बेटा? सेकंडपेक्षा. आणि लास्ट स्टॅबिलिटी कोणाची असते बेटा? इनकम्प्लिटली फिल्डची. ही आहे तुमची बेटा जनरली स्टॅबिलिटीची ऑर्डर. कम्प्लिटली फिल्ड काय असतात बेटा? मोर स्टेबल असतात. त्याच्यानंतर हाफ फिल्ड लेस स्टेबल असतात. आणि त्याच्यात सगळ्यात कोण असतं बेटा? इनकम्प्लीट फिल्ड काय असतात? मोर स्टेबल. म्हणजे ह्याची स्टॅबिलिटी काय असते? जास्त. ह्याची स्टॅबिलिटी नंतर कमी. त्याच्यानंतर ह्याची स्टॅबिलिटी नंतर कमी. पण जेव्हा जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये जर आयोनायझेशन एनर्जीचं ऑर्डर जर बघितलं तर ज्याचे बघा स्टॅबिलिटी जास्त आहे त्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी पण काय असेल रे बेटा? जास्त. आता ही स्टेबल आहे तर ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी जास्त. त्याच्यानंतर कोण झाला बेटा? तुमचा सेकंड. आणि त्याच्यानंतर कोण झालं बेटा? थर्ड. हे पण कशाची ऑर्डर झाली बेटा? तुमची स्टॅबिलिटीची काय झाली रे बेटा? तुमची ऑर्डर. कशाची ऑर्डर झाली बेटा? ही स्टॅबिलिटीची. म्हणजे ह्याच्यामध्ये पण स्टॅबिलिटीची ऑर्डर बघितली तर कोणाची येणार? कम्प्लिटली फिल्ड. त्याच्यानंतर येणार हाफ फिल्ड. आणि त्याच्यानंतर येणार बेटा इनकम्प्लिटली फिल्ड. आता ह्याच्या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल जर बघितलं, ह्या ठिकाणी जर काय बघितलं बेटा? एक्झाम्पल. तर बघा एक्झाम्पल वगैरे कसं येईल? आपण ह्या ठिकाणी जर एक्झाम्पल बघितलं व्यवस्थित एखादं एक्झाम्पल बघा, लक्ष द्या. एक्झाम्पल वगैरे कसं येईल? जर आपण एक्झाम्पल बघितलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन आहे बेटा. काय घेऊन आहे बेटा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मी म्हणलेलं आहे बेटा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन आहे तुम्हाला. एक आहे तुम्हाला एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तुमचं. एक आहे तुमचं बेटा जे आपण कन्सिडर केलेलं आहे तुमचं नायट्रोजन. आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं घेऊन आहे बेटा? ऑक्सिजनचं. आता आपण जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढलं तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर किती आहे? 7. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. ह्याचं जर बघितलं आपण आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कुठलं तर बघितलं बेटा? आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ह्या ठिकाणी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बघितलं तर ह्या ठिकाणी येईल बेटा 2s2. आणि ह्या ठिकाणी काय येईल बेटा? 2p3. आणि ह्या ठिकाणी काय येईल रे बेटा? तुमचा 2s2. आणि त्याच्यानंतर येणार तुमचा 2p4. कारण की ऑक्सिजनमध्ये किती आहेत बेटा? तुमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. तर हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता जर आपण बघितलं, आपण जर ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटीची ऑर्डर जर बघितली, कशाची ऑर्डर बघितली बेटा? स्टॅबिलिटी. आता जर ह्याच्यामध्ये जर आपण स्टॅबिलिटी जर चेक केलं तर स्टॅबिलिटी जर बघितलं तर बघा 2p3ची स्टॅबिलिटी काय बेटा? जास्त आहे. कोणापेक्षा रे बेटा? 2p4पेक्षा. 2p3ची स्टॅबिलिटी काय झाली बेटा? तुमची जास्त झाली. कारण की हे काय रे बेटा? तुमचा हाफ फिल्ड. आणि हे काय बेटा? तुमचा इनकम्प्लिटली फिल्ड. हे कोण आहे रे बेटा? तुमचा हाफ फिल्ड. तर हाफ फिल्डची काय असते बेटा? जास्त असते. आणि हे तर काय झालं बेटा? तुमचा इनकम्प्लिटली फिल्ड. काय झालं रे? इनकम्प्लिटली फिल्ड. आणि इनकम्प्लिटली फिल्डची काय झाली रे? कमी झाली. म्हणून जर आपण बघितलं ह्या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जीची जर ऑर्डर बघितली, आयोनायझेशन एनर्जी, तर आयोनायझेशन एनर्जी कोणाची जास्त झाली रे? 2p3ची काय झाली रे बेटा? जास्त झाली. कोणापेक्षा रे बेटा? 2p4पेक्षा. कारण की ह्याच्यामध्ये 2p3ची काय झाली रे? जास्त. कोणापेक्षा? 2p4पेक्षा. कारण की हे काय रे बेटा? तुमचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कुठलं आहे रे बेटा? हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे आहे रे बेटा तुमचं इनकम्प्लिटली फिल्ड. म्हणून स्टेबलची आयोनायझेशन एनर्जी काय झाली रे बेटा? जास्त झाली. म्हणून आपण असं म्हणतो लेफ्ट टू राईट जाताना भले की साईज कमी होईल, ऑक्सिजनची साईज काय रे बेटा? कमी आहे. नायट्रोजनची साईज काय आहे? जास्त. पण आपण जर बघितलं तर ऑक्सिजनची आयोनायझेशन एनर्जी काय यायला पाहिजेत? जास्त. आणि नायट्रोजनची आयोनायझेशन एनर्जी काय यायला पाहिजेत? कमी. पण होतं काय ह्या ठिकाणी? 2p3ची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. कोणापेक्षा बेटा? 2p4पेक्षा. म्हणून हे सगळ्यात 2 पॉईंट एक काय झाले बेटा? एक तयार झाले. आपला एक फर्स्ट पॉईंट आपण म्हणलेला होता की जे की म्हणला होता आपण. आता बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक आहे S2ची आयोनायझेशन एनर्जी जास्त झाली बेटा. कोणापेक्षा बेटा? p1पेक्षा. आणि त्याच्यानंतर p3ची आयोनायझेशन एनर्जी जास्त झाली. कोणाच्यापेक्षा रे? p4पेक्षा. तर हे सगळ्यात काय झाले बेटा? महत्त्वाचे काय झाले? 2 पॉईंट काय तयार झाले बेटा? तयार झाले.
हे सगळ्यात दोन महत्त्वाचे पॉईंट काय झाले तयार झाले. म्हणून आपण असं म्हणतो की बाबा नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी, कोणाची आयनायझेशन एनर्जी बेटा, नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी काय आहे बेटा, जास्त आहे. कोणापेक्षा बेटा, ऑक्सिजनपेक्षा. ह्याच्यामध्ये जर बघितलं नायट्रोजनची आयनायझेशन एनर्जी काय झाली रे, जास्त कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. फॉस्फरसची आयनायझेशन एनर्जी जास्त झाली कोणापेक्षा, सल्फरपेक्षा. तर हे आपण काय करतो बेटा, ह्याच्यावरून काय केलं बेटा आपण, कन्क्लुजन वगैरे लावलेलं. कारण ह्याच्यामध्ये स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रेझेंट आहे. कुठलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, स्टेबल. ह्या ठिकाणी नायट्रोजनची जास्त झाली कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. फॉस्फरची जास्त झाली कोणापेक्षा, सल्फरपेक्षा. आणि वरी बघितलं होतं बेरिलियमची जास्त झाली कोणापेक्षा, बोरॉनपेक्षा. आणि ह्याच्यानंतर मॅग्नेशियमची जास्त झाली कोणापेक्षा, ॲल्युमिनियमपेक्षा. तर हे दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आपण काय केल्या बेटा, शिकलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर बघायच्यात बेटा आपल्याला सेकंड पिरियडची आणि थर्ड पिरियडची आयनायझेशन एनर्जीची ऑर्डर कशी फाइंड आउट करता येईल. म्हणून आहे फाइंड आउट आयोनायझेशन एनर्जी फॉर सेकंड पिरियड एलिमेंट. सेकंड पिरियड एलिमेंटची काय करायची बेटा, आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर बघायची आहे. त्याच्यामुळे आता व्यवस्थित लक्ष द्या. ही एक आहे तुमचं सेकंड पिरियडचं एलिमेंट आहे बेटा तुमचा लिथियम नंतर कोण आहे तुमचा, बेरिलियम. नंतर कोण आहे रे बेटा तुमचा, बोरॉन. त्याच्यानंतर कोण आहे बेटा, कार्बन. त्याच्यानंतर आहे तुमचा नायट्रोजन. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन. त्याच्यानंतर आहे तुमचा फ्लोरीन. आणि त्याच्यानंतर आहे तुमचा निऑन. कोण आहे रे तुमचा, निऑन. आता ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर. आता आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर काढत असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणे अतिशय गरजेचं आहे. आता जर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे बेटा, P6 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार बेटा, P5 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर किती येणार, P4 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार, P3 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार, P2 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार, P1 येणार. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार, S2 येणार. आणि ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार, S1 येणार. तर हे सगळे कोणाचे असतील बेटा, तुमच्या आता 2च्या सेल असतील. कोणाच्या सेल असतील बेटा, 2च्या. आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचे दोन रोल बघितलेले आहेत. एक बघितलेलं आहे की S2ची आयनायझेशन एनर्जी जास्त असते आणि P3ची आयनायझेशन जास्त असते कोणापेक्षा, P4पेक्षा. आता लेफ्ट टू राईट जात असताना मला सांगा, लेफ्ट टू राईट जात असताना साईज काय होतं रे असते रे, साईज काय होत असते, कमी. साईज कमी तर आयनायझेशन एनर्जी काय झाली रे बेटा, जास्त. आयनायझेशन एनर्जी काय झाली, जास्त. म्हणून आपण जर बनलं तर निऑनच्या आयनायझेशन एनर्जी सगळ्यात काय झाली रे बेटा, जास्त. कारण ह्याची साईज काय रे बेटा, कमी आहे. साईज काय आहे, कमी. साईज कमी आहे तर आयनायझेशन एनर्जी काय झाली रे ह्याची, आयनायझेशन एनर्जी काय झाली बेटा, जास्त. आयनायझेशन एनर्जी जर ह्याची जास्त झाली तर ऑर्डर बघा कशामध्ये येईल. ऑर्डर जर बघितलं तर सगळ्यात जास्त आयनायझेशन एनर्जी कोणाची झाली रे, सगळ्यात जास्त आयनायझेशन एनर्जी कोणाची झाली, निऑनची. त्याच्यानंतर साईज कोणाची असेल, फ्लोरीनची. म्हणून कोणाची लिहिलात, फ्लोरीनची. त्याच्यानंतर जर बघितलात कोणाची यायला पाहिजेत, ऑक्सिजनची. ऑक्सिजनचं काय आहे बेटा, 2P4. आणि आपण आत्ताच शिकले P3ची आयनायझेशन एनर्जी जास्त असते कोणापेक्षा, P4पेक्षा. म्हणून ह्या ठिकाणी कोण येईल रे बेटा तुमचा, नाही ऑक्सिजन येणार नाही, नायट्रोजन येईल. कोण येईल रे, नायट्रोजन. नंतर येईल तुमचा कोण येईल बेटा, ऑक्सिजन. ऑक्सिजन झाल्याच्यानंतर कोण आहे तुमचा, P2. कार्बनला कार्बन ॲज इट इज. कारण लेफ्ट टू राईट जात असताना साईज काय व्हाली रे बेटा, साईज काय व्हाली, कमी. साईज कमी झाली तर आयनायझेशन एनर्जी काय होत आहे बेटा, वाढत आहे. आयनायझेशन एनर्जी काय होत आहे, वाढत आहे. कार्बन झाला. कार्बन नंतर जर बघितलं, कार्बन नंतर कोण आहे तुमचा, P1 आहे. आणि कोण आहे तुमचा, S2. आत्ताच आपण बघितलेलं आहे बेटा, P1 आणि S2मध्ये जर बघितलं तर S2ची आयनायझेशन एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा बेटा, P1पेक्षा. भली बोरांची साईज कमी आहे म्हणून बोरांची आयनायझेशन एनर्जी जास्त यायला पाहिजेत, तरी कोणाची येत असते बेटा, बेरिलियमपेक्षा. का, कारण की पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त आहे बेटा, S2ची पेनिट्रेशन पॉवर काय झाली, जास्त झाली. कोणापेक्षा बेटा, P1पेक्षा. बोरॉनची साईज जरी कमी झाली तर पेनिट्रेशन पॉवर बघायची असते. पेनिट्रेशन पॉवर फॅक्टर नावाने काय करतो, डॉमिनेट करतो. म्हणून S2ची पेनिट्रेशन पॉवर काय झाली, जास्त. कोणापेक्षा बेटा, P1पेक्षा. म्हणून ह्या ठिकाणी जर बघितलं तर काय येणार तुमचा येणार कोण येणार बेटा, बेरिलियम. त्याच्यानंतर कोण येणार बेटा तुमचा, बोरॉन. आणि तुमचा लास्टला कोण असेल बेटा, तुमचा लिथियम. तर ह्याच्यामध्ये ही झाली बेटा फर्स्ट आयनायझेशन एनर्जीची ऑर्डर. ही एक तुमचे दोन एलिमेंट काय झाले बेटा, इंटरचेंज. हे काय झाले तुमचे, इंटरचेंज. म्हणून ह्याला म्हणतो आपण आयनायझेशन एनर्जी काय म्हणतो रे बेटा, फर्स्ट. आयनायझेशन एनर्जी काय म्हणतो ह्याला, फर्स्ट. ही झाली आयनायझेशन एनर्जी फर्स्टची ऑर्डर. आता ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचे बेटा, सेकंडची काढायचे. आधी निऑनमध्ये किती इलेक्ट्रॉन होते बेटा, 6. आता एक इलेक्ट्रॉन गेला तर निऑनमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बेटा, 5. ह्याच्यामध्ये किती होते, 4. ह्याच्यामध्ये किती झाले बेटा आता, 3. सॉरी, ह्याच्यामध्ये किती होते, 5 होती तर किती झाली रे आता, 4. 5 होते तर किती झाले ह्याच्यामध्ये, 4. त्याच्यानंतर जर बघितलं ह्याच्यामध्ये किती आहे तुमचे, ह्याच्यामध्ये आहेत P3. तर ह्याच्यामध्ये किती झाले बेटा, P2. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये P4 होते, ह्याच्यामध्ये झाले बेटा P3. कार्बनमध्ये किती बेटा, P2. ह्याच्यामध्ये झाले बेटा P1. बेरिलियममध्ये किती होते, S2. आता किती झाले बेटा,
2s1. बोरॉनमध्ये काय होते 2p1, आता काय झालं बेटा 2s2. आणि ह्याच्यामध्ये 2s1 होते, आता झाले ह्याच्यामध्ये 1s2. हे सगळ्या सेल कोणाचे आहेत बेटा 2 2 2 2 2 2 आणि 2चे सेल असतील. आता बघायचं आहे आपल्याला आयोनायझेशन एनर्जी सेकंडची ऑर्डर कोणाची बघायची आहे. आयोनायझेशन एनर्जी सेकंड. तर आयोनायझेशन एनर्जी सेकंडची ऑर्डर बघा कशी येईल. आयोनायझेशन एनर्जी सेकंडची जर ऑर्डर बघितली तर आता नेहमीप्रमाणे लेफ्ट राईट जाताना साईज काय होत असते कमी. साईज कमी तर आयोनायझेशन एनर्जी काय म्हणतो आपण जास्त. आयोनायझेशन एनर्जी काय म्हणतो जास्त. तर ह्याच्यामध्ये लेफ्ट राईट जाताना साईज आयोनायझेशन एनर्जी काय यायला पाहिजेत जास्त. आयोनायझेशन एनर्जी काय यायला पाहिजेत जास्त. आता ह्याच्यामध्ये जर आयोनायझेशन एनर्जीची आपण ऑर्डर जर बघितली तर बघा P5 आहे. P5साठी काही रूल होता का आपला नाही, म्हणून नियॉनची नियॉन करायला हे झालं ॲज इट इज. आता P4 आला. इथं फ्लोरीन P4 आहे, पण P4मध्ये जर बघितलं तर P3ची काय बेटा ह्या ठिकाणी जास्त आहे कोणापेक्षा P4पेक्षा. इथं P3 कोण आहे ऑक्सिजन, म्हणून ऑक्सिजनची जास्त झाली कोणापेक्षा बेटा फ्लोरीनपेक्षा. कारण की इथं कोण आहे बेटा P4 आहे, इथं कोण आहे बेटा P3. P4च्या आधी कोण यायला पाहिजे तुमचा P3, म्हणून ऑक्सिजन आला आणि नंतर कोण आला बेटा फ्लोरीन आला. त्याच्यानंतर नायट्रोजनला नायट्रोजन P2 आहे ॲज इट इज, काही प्रश्न नाही. नायट्रोजनला नायट्रोजन. आता कोण आला बेटा P1. P1 काय म्हणतो आधी कोण यायला पाहिजे S2. S2 कोण आहे रे इथं बोरॉन. कोण आहे तुमचा बोरॉन. त्याच्यानंतर कोण येईल तुमचा कार्बन. त्याच्यानंतर कोण झाला बेटा बेरिलियम. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर बघा ही सगळ्या सेल कोणाच्या आहेत रे बेटा 2च्या सेल आहेत. कोणाच्या सेल आहेत बेटा 2च्या. सगळ्यात सेल कोणाच्या आहेत बेटा 2च्या. आणि ही सेल कोणाची आहे बेटा 1ची सेल आहे. कोणाची सेल आहे बेटा 1ची. म्हणून न्यूक्लियसच्या जवळ 2ची सेल असेल का बेटा 1ची सेल असेल रे सर असेल. 1ची काय असेल बेटा जवळ असेल. 1ची काय असेल सगळ्यात जवळ आणि 2ची काय असेल रे बेटा दूर असेल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं सगळ्यात 1ची काय असेल न्यूक्लियसचं काय असेल जवळ, म्हणून ह्याचं अट्रॅक्शन काय झालं रे जास्त. अट्रॅक्शन जास्त झालं तर आयोनायझेशन एनर्जी काय झाली ह्याच्यामध्ये जास्त झाली. आयोनायझेशन एनर्जी काय झाली जास्त. म्हणून सगळ्यात जास्त जर आयोनायझेशन एनर्जी बघितलं आपण तर सगळ्यात जास्त सेकंड आयोनायझेशन एनर्जी कोणाची येईल बेटा लिथियमची येईल. कोणाची येईल लिथियमची. तर अशा प्रकारचं हे आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट आणि आयोनायझेशन एनर्जी काय असते बेटा सेकंड. हे अतिशय महत्त्वाची होती ग्रुप सेकंडसाठी. कोणासाठी बेटा ग्रुप सेकंड पिरियडसाठी. आता ग्रुप थर्ड पिरियडसाठी पण ॲज इट इज सेम असंच येणार. जर ग्रुप थर्ड पिरियडसाठी जर बघितलं थर्ड पिरियडसाठी पण काय येते बेटा तुमची अशीच वगैरे येत असते. तर ते तुम्हाला कशामध्ये करायचं बेटा होमवर्कमध्ये काय करायचं आहे तुम्हाला करायचं आहे ग्रुप थर्डसाठी. आणि मला कमेंटमध्ये वगैरे सांगायचं वगैरे आहे की ऑर्डर वगैरे तुमची करेक्ट कशी लिहिला तर कशी नाही ते. तर अशा प्रकारचं आपण काय बघितले बेटा पूर्ण काय बघितलेले आहे आयोनायझेशन एनर्जी आणि त्याच्यावर फॅक्टर कशा प्रकारचे काय करतात ॲफेक्ट वगैरे करतात. आपण सगळ्यात महत्त्वाचे काय बघितले बेटा ही रूल बघितले. ही रूल काय होते बेटा सगळ्यात महत्त्वाचे होते जेणेकरून ह्या रूलनं वगैरे तुमचं क्वेश्चन वगैरे काय होता असता बेटा सॉल्व वगैरे होत होता. थँक्यू आणि बाय बाय बेटा.